खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पुण्यामध्ये पुराचा धोका वाढला, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना। धरणातून अचानक पाणी सोडलं, आधी का नाही सांगितलं? पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान, महिलांकडून राजकीय नेत्यांवर संताप व्यक्त। पालकमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील पूरस्थितीचा आढावा, नागरिकांच्या मदतीसाठी लष्कर पाचारण, घाबरू नका अजितदादांचं आवाहन, तर अधिकाऱ्यांना फोन करत पंचनामे करण्याच्या सूचना। खडकवासला धरणातून पाणी सोडणार होते तर नागरिकांचं आधी स्थलांतर का केलं नाही? पुण्यातील पूरस्थितीवरून सुप्रिया सुळे यांचा सवाल। सिंहगड रोड, निंबजनगर, डेक्कन परिसरामधील पाणी ओसरायला सुरुवात। येरवड्यामधील आदर्शनगरमध्ये अडकलेल्या 10 नागरिकांची सुटका, आतापर्यंत जवळपास 250 नागरिकांना बाहेर काढण्यात यश। कोयना धरणातून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, धरणाचे 6 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या चारोली गावामधील कार वाहून जातानाचा भीषण व्हिडिओ, कारमधील दोघांना वाचवण्यात यश, तर आळंदीच्या इंद्रायणी नदीपात्रात 2 कंटेनर वाहून पुलाजवळ अडकले। अतिवृष्टीमुळे 10वी आणि 12वीचे पुरवणी पेपर पुढे ढकलले, 10वीची 16 ते 30 जुलै तर 12वीची 16 ते 8 ऑगस्टच्या कालावधीमध्ये पुरवणी परीक्षा। पुण्यासह ठाणे जिल्ह्यामधील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सतर्क। सर्वांनी फील्डवर उतरा, वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा, खाण्यापिण्याची व्यवस्था करा, मुख्यमंत्री शिंदेंचे संबंधित विभागांना आदेश। मुंबई भोवती पाणीच पाणी, ठाणे, रायगड, पुण्यामध्ये रेड अलर्ट, मिठी, उल्हास नद्या तुडुंब, धोक्याची पातळी ओलांडली, तर कल्याण खाडी किनारी लगतचं जनजीवन विस्कळीत। मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम, मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं, सीएसटी वरून कल्याण, डोंबिवली, कसारा, कर्जतच्या दिशेनं जाणाऱ्या 60 लोकल रद्द। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामध्ये गंभीर पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत। सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावरील नाल्याजवळ 200 नागरिक अडकले, महामार्ग ठप्प। मुंबईला पाणीपुरवठा करणारे 4 तलाव ओसंडून वाहू लागले, दमदार पावसामुळे जलाशयांच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ, सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77% जलसाठा। पुण्याच्या लवासा सिटी परिसरामध्ये दरड कोसळल्याची घटना, घरांचं नुकसान, 3 जण अडकल्याची माहिती, एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू, तर ताम्हिणी घाटामध्ये दरड कोसळून एकाचा मृत्यू। कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, नाशिक, संभाजीनगर, सोलापूरमध्ये कांदा महाबँक, अणुऊर्जेच्या वापराने कांद्याची नासाडी रोखणार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय। विधानसभेला 250 ते 250 जागा लढणार, कोणासोबतही युती करणार नाही, निवडून येणाऱ्यांनाच तिकीट देणार, राज ठाकरेंकडून स्वबळाचा नारा। लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते, मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचं नाव न घेता अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांना टोला।